लक्ष द्या. सो क्वेश्चन आहे, इफ आयन ला एक फंक्शन आहे इंटिग्रेशन 0 to पाय बाय 2 x रेज टू n cos x dx, तर आपल्याला आयनचा रिडक्शन फॉर्म्युला हा प्रूव्ह करायचा आहे. हा आयनचा रिडक्शन फॉर्म्युला जो काल लेक्चर घेतलं त्याच्यात काय होतं, इथे कॉसच्या ऐवजी साइन एक्स होतं. सो एक तर कॉस एक्सचा क्वेश्चन किंवा साइन एक्स, या टाइप मध्ये दोन सिंपल क्वेश्चन. सो स्टेप नंबर 1 काय आहे? स्टेप नंबर 1, दोन लोक दिसत आहेत, कुठला रूल यूज करायचा आपल्याला? युव्ही रूल. युव्ही रूल काय सांगतो? युव्ही इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस, राईट. सो तोच फॉर्म इथे यूज करतोय मी. यू कोण आहे याच्यात? यू व्ही त्यानंतर आपण दोघांच्या मध्ये काय केलं? छोटे इंटिग्रेशन आणि तीन मेजर गोष्टी, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस, आणि सगळ्याचे लिमिट्स 0 to पाय बाय. काय डाऊट याच्यात? आणि कंपल्सरी कोण आला? dx, जो इंटिग्रेशनचा पार्ट. नेक्स्ट बोला आता सगळे बेसिक फॉर्म्युले. एक्सन तसाच, कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, लिमिट्स दोघांना पण लागणार 0 to पाय बाय 2 मायनस. मोठ्या इंटिग्रेशनला कधीच हात लावायचा नाही. हे मोठं इंटिग्रेशन तसंच. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू n? n x raised to n minus 1, आणि इंटिग्रेशन ऑफ cos x इज sin x dx. कळले कन्सेप्ट? आता इथे मी लिमिट्स लावणार आहे. बोला, पाय बाय 2 जेव्हा इथे लिहिणार तेव्हा इथे काय दिसेल तुम्हाला? पाय बाय 2 रेज टू n, आणि साइन पाय बाय 2 इज 1. साइन 90 किती असतो? 1. आणि जेव्हा 0 पुट करीन, 0 इंटू एव्हरीथिंग, अप्पर लिमिट लोअर लिमिट संपलं. हा मायनस, यातनं काय कचरा बाहेर येईल? ज्याच्यामध्ये x नाही तो कचरा n. आपल्यासाठी n काय आहे? कचरा आहे. कचरा कुठे येणार? बाहेर. कोण राहणार आतमध्ये? काय डाऊट याच्यात? सो मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की युव्ही रूलला किती स्टेप्स मध्ये संपवायचंय? 3 मध्ये संपलं. युव्ही रूल, लिमिट्स आणि सोल्व. नक्की कळलं? आता इथे आहे एक्स आणि कोण? कॉस. इथे आलाय एक्स आणि कोण? साइन. याचा आन्सर आपला अजून संपलं नाही. अजून एकदा आपल्याला युव्ही रूल करायचा आहे, 3 स्टेप्स करायचे. सो स्टार्टिंग अगेन युव्ही रूल. सो हे याला हात लावत नाही बघा. पाय बाय 2 रेज टू n, याला हात लावला का? मायनस n ला पण हात लावला नाही. या दोघांचा युव्ही रूल करायचा. युव्ही रूल काय सांगतो परत? पहिला, दुसरा, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस. कळलं का नक्की? चला, सो पाय बाय 2 रेज टू n मायनस, n ला हात लावत नाही, x रेज टू n मायनस 1 तसाच. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स? मायनस कॉस, लिमिट्स 0 to पाय बाय 2. बरोबर आहे? हे झालं, संपला हा भाग. मायनस, मोठ्या इंटिग्रेशनला हात लावायचा नाही, लिमिट्स 0 to पाय बाय 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n मायनस 1 इज n मायनस 1 x रेज टू n मायनस 2. वरचा खालती आणि वरचा 1 नी कमी. सो n मायनस 1 चा काय होणार? n मायनस 2 x रेज टू m च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. पुढे साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, आणि एक dx लागतो आपला इंटिग्रेशन कंपल्सरी. ओके, चलो लास्ट स्टेप सॉल्व करतोय आता ही वाली. हा पाय बाय 2 रेज टू n ऍज इट इज, मायनस n ऍज इट इज. ओके, आता मला हे पाय बाय 2 लिमिट्स द्यायचे. इथे लिहिणार मी, काय येणार? पाय बाय 2 रेज टू n मायनस 1, आणि इथे किती लिहिणार आपण? कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 किती असतो? कॉस 90 कॅल्क्युलेट टाका, 0 येईल. कॉस 90 किती असतो? 0. सो कॉस 90 किती झाला? 0. अप्पर लिमिट गेलं.
आता मी काय पुट करणार 0. हा 0 इथे लिहिणार 0 इंटू एव्हरीथिंग. सो ह्या अख्ख्या टर्मचा अप्पर लिमिट पण 0 झाला, लोअर लिमिट पण 0 झाला. उरलं कोण फक्त हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस. कोण कोण उरलं n-1 बाहेर आला 0 टू पाय बाय 2 x रेज टू n-2 cos x dx. इथपर्यंत उरलं सगळं. आता मेन फंक्शनला नाव काय. हा आपला मेन फंक्शन होता. या फंक्शनचं नाव होतं in. का इथे n बसलाय. इथे 2 असेल तर नाव काय असेल i2. 3 असेल तर नाव काय असेल i3. मग n-2 असेल तर नाव काय असेल in-2. जो कोणी पॉवरला बसलाय ते माझं नाव in-2. चला रिप्लेस कशाने करणार मी पाय बाय 2 रेज टू n मायनस n-1 आणि याला अख्ख्याला रिप्लेस कशाने करणार मी in-2. हेन्स हे सगळं आपण कोणासाठी करत होतो in साठी. हेन्स सो या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 वेळेला युव्ही रूल लावायचे. पहिला युव्ही रूलचे 3 स्टेप, दुसऱ्या युव्ही रूलचे 3 स्टेप. एक एक्स्ट्रा स्टेप करायचे कशासाठी in-2 नाव द्यायला. हेन्स कळल्या स्टेप्स नक्की. चल